नमस्ते, मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। गवार तर तुम्ही बऱ्याच वेळा केली असेल। या पद्धतीने गवार कधी केली आहे का? मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडला तरच कमेंट करा आणि आवडला तरच लाईक सुद्धा करा। मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडणार आहे, कारण आपण खूप छान पद्धतीने आज गवारीची रेसिपी पाहतोय। तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करून घेऊया। बऱ्याचदा टिफिनसाठी आपण गवारीची भाजी करतो किंवा इतर वेळेसही लंचमध्ये, डिनरमध्ये म्हणजेच दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणात सुद्धा ही गवारीची भाजी केली जाते। गवारीची भाजी प्रत्येकाच्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच गवार ही खाल्ली पाहिजे। तर आज तीच गवार कशी करायची ते आपण पाहूया। आता गवारीची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, त्यातलीच एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते जी अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि तुम्ही लगेचच करू शकता। त्यासाठी गवार अशा पद्धतीने स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आहे। पहा, इथे मी एक कढई ठेवली। कढईमध्ये जवळपास 1.5 पळी इतपत तेल घातलं। तेलामध्ये जिरं घालायचं, मोहरी घालायची आणि कढीपत्ता घालायचा। जिरं मोहरी छान तडतडले की मग लगेच यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या। लसूण असा ठेचून घातल्यामुळे तो खायला सुद्धा छान लागतो आणि लसणाचा जो सुगंध आहे तो आपल्या भाजीमध्ये खूप छान उतरला जातो। त्यामुळे लसूण आवर्जून ठेचूनच घाला, तुम्ही चिरून घातलात तरी सुद्धा चालेलच। पहा, इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो थोडा मोठ्या साईजमध्ये असा कट करून घेतला। खूप बारीक नाही कट केलाय, असा थोडा मोठा चौकोन कट करून घेतलेला आहे टोमॅटो। तो छान परतवून घेतला। टोमॅटो थोडा मऊ झाला की यामध्ये थोडीशी हळद घातली, सोबतच लाल तिखट सुद्धा घालून घेतलं। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला आणि हे पुन्हा सर्व एकजीव करून घ्यायचे। बेडगी मिरची पावडरमुळे या भाजीला रंग खूप छान येणार आहे। पहा, खूप सिंपल पद्धतीने दाखवणार आहे, पण तरीही शेवटी तुम्ही भाजी पहा कशी होईल आपली। आता पहा, मी इथे ही जी धुवून घेतलेली गवार होती ही यामध्ये घालून घेतली। मी गवार पुन्हा एकदा धुतलेली आहे, कारण मी ही फ्रीजमध्ये ठेवली होती आणि झाकण ठेवलं नसल्यामुळे मी परत एकदा गवार धुवून घेतलेली आहे। आता जर आपल्याला टिफिनसाठी ही गवार करायची असेल ना, तर रात्रीचीच निवडून ठेवायची, म्हणजे मग पटकनी होते दुसऱ्या दिवशी। या गवारीमध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातले। गवारीमध्ये जर असं पाणी घातलं तर मग ती छान मऊसूत शिजते आणि खायला सुद्धा छान लागते। जर पाणी न घालता गवार शिजवली ना तर ती थोडी अशी कडक सारखी होते, वातड होते आणि ती खायला एवढी चवदार लागत नाही। झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली फक्त। त्यानंतर पुन्हा झाकण काढलेले आणि मीठ घालून हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेतलेले आहेत। पहा, अशा पद्धतीने एकसारखी मी ही गवार हलवून घेतली। त्यानंतर परत आपण झाकण ठेवूया आणि एक 2-3 मिनटं छान अशी वाफ काढून घेऊया। तर पहा, इथे 2-3 मिनटं झालेली आहेत आणि अगदी बारीक गॅसवरती मी ही गवार होऊन दिलेली आहे। आता आपण एकदा ही गवार छान अशी हलवून घेऊया अशा पद्धतीने। पहा, मस्त अशी ही गवार मी हलवून घेतली। गवार चेक करतीये शिजली आहे का। गवार बऱ्यापैकी शिजत आलेली आहे, पाहू शकता तुम्ही। गवार कधीच जास्त कच्ची ठेवायची नाही, नाहीतर मग ती खायला चांगली लागणार नाही। अगदी छान अशी गवार शिजून द्यायची। इथे गवार जवळपास 80 ते 85% शिजलेली आहे। त्यानंतरच मी यामध्ये दाण्याचा कूट घालून घेतला। आता आपण सर्व हे एकजीव करून घेऊया। दाण्याचा कूट घातल्यामुळे खरं ह्या भाजीची चव खूप जास्त छान लागते। टिफिनमध्ये जर तुम्ही अशी भाजी दिली तर 2 चपात्या जर खात असतील तर नक्कीच 3-4 चपात्या कधी खातील त्यांनाही समजणार नाही। त्यामुळे या पद्धतीने जर गवारीची भाजी केली ना तर चपाती आवर्जून जास्तीचीच द्या। पहा, भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर मात्र गवार ही 2 मिनटं परतवून घ्यायची आहे, झाकण न ठेवताच अगदी बारीक गॅसवर, आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची। पहा, इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त अशी आपली चटपटीत गवार तयार झालेली आहे।
तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.